नमस्कार, मी राज साने. TV1 मराठीवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. पाहूया ताज्या घडामोडी. दरीकुंडूर तालुका जत जिल्हा सांगली येथे माननीय चरमगोंडा पाटील या शेतकऱ्याने तैवान जातीच्या पपईतून काढले लाखोचे उत्पादन. दरीकुंडूर तालुका जत जिल्हा सांगली येथील शेतकरी चरमगोंडा पाटील यांनी तैवान या पपईच्या माध्यमातून लाखो रुपयाचे उत्पादन काढले असून TV1 मराठीने थेट त्यांच्या शेतीच्या बांधावर जाऊन घेतलेला आढावा आपण यानंतर नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीमध्ये सर्वांचं स्वागत. दरीकुंडूर तालुका जत येथील चरमगोंडा पाटील यांच्या पपईच्या बागेत आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. गेल्या 5 ते 6 महिन्यापासून त्यांनी 1 एकर तैवान नावाची पपई या ठिकाणी लावलेली आहे. ठिबक सिंचनाचा वापर करून या ठिकाणी अतिशय दर्जेदार पद्धतीनं पपईची या ठिकाणी लागवड केलेली आहे. आता जवळजवळ गेल्या 4 ते 5 महिन्यापासून ही पपईचं उत्पादन सुरू आहे. मुंबई मार्केट या ठिकाणी त्यांनी ते ही पपई पाठवून दिलेले आहेत. आतापर्यंत 2.5 ते 3 लाखाची पपई झालेले आहेत. जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावरती यांनी या दुष्काळी पट्ट्यामध्ये पपईचं पीक घेतलेलं आहे. आपण पाहत आहोत जवळजवळ 2 ते 2.5 किलोची एक पपई आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण पाहत आहोत ही पपई या ठिकाणी त्यांनी आणलेली आहे आणि अतिशय खर्च कमी केलेला आहे. तसेच या ठिकाणी शेणखत घातलेलं आहे. त्यानंतर जे रासायनिक जे खतं आहेत ते अतिशय खतं कमी वापरून आणि कमीत कमी किमतीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा त्यांचा मानस आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी उत्पादन काढलेलं आहे. स्वतः ते या ठिकाणी पपई काढून मुंबई मार्केटमध्ये साधारणतः वाशी म्हणून मार्केट आहे त्या मार्केटमध्ये ते पाठवतात. त्या ठिकाणी त्यांना चांगला दरसुद्धा आलेला आहे. द्राक्ष आणि डाळिंबाच्या या स्पर्धेमध्ये तिकडं न जाता त्यांनी एक वेगळ्या पद्धतीनं पपईची बाग या ठिकाणी लागवड करून एक चांगल्या पद्धतीचं उत्पादन कसं येईल याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे. माझ्यासोबत या ठिकाणी ते उपस्थित आहेत. त्यांना आपण विचारूया कशा पद्धतीने लागवड केली. नमस्कार. नमस्कार सर. काय नाव तुमचं? चरमगोंडा पाटील, दरीकुंडूर. बर, कधी लागवड केली पपई? हे गेले 7 महिने झालं. 7 महिन्यापासून. कुठली जात आहे? हे तैवान जातीचं पपई आहे. तैवान जातीचं उपाय. आता साधारण 1.5 एकर ते 1 एकर पपई तुम्ही या ठिकाणी लागवड केलेली आहे. हे रोपं कुठून आणले? हे मोहळून आणतोय आम्ही. मोहळून. किती एक रोप पडले? ते सरास जागा पोच 13 रुपयेपर्यंत याचं रोप मिळू शकते. 13 रोप. किती बाय किती तुम्ही लावले? हे 10 बाय 8. बरं, लावण्याची पद्धत कशी होती ती? लावण्याची पद्धत असंच रेग्युलर 10 बाय 8च्या अंतराने लावतोय. ठिबक सिंचनाचा वापर करतोय. हां. आणि ह्याला औषध वगैरे कुठली मारले? काय औषध रासायनिक खताचं जर थोडं कमी करतोय. हां. इतर म्हणजे शेणखत वगैरे असं जास्त इतर हां. जास्त सेंद्रिय ह्याच्यावरती तुम्ही भर दिला जास्त. स्लरी जास्त वापर करतो. स्लरी जास्त वापर केला. स्लरी म्हणजे काय? स्लरी म्हणजे एका बॅरेलमध्ये 200 लिटरच्या पाण्यामध्ये डाळीचं पीठ आणि गूळ, देशी गाईचं शेण, परत गोमूत्र असं मिश्रण करून 8 ते 9 दिवस त्यात भिजू घालायचं. दररोज ढवळते. 2 दिवसांनी एकदा 3 दिवसांनी ढवळले आणि त्या पद्धतीने स्लरी तयार करून एका झाडाला सरासरी 1/2 लिटर प्रमाणे पडलं पाहिजे हिशोबाने आम्ही यूज करतो. हे कंटिन्यू 15 दिवसाला एक वेळ करतोय. त्याचा निश्चितपणे फायदा झाला. त्याचा फार मोठा फायदा आहे. पपई लावल्यानंतर किती दिवसात उत्पन्न सुरू झालं? हे पपई लावल्यानंतर 7व्या महिन्यात उत्पन्न सुरू झालं. 7व्या महिन्यात सुरू झालं. ते कशा पद्धतीने तुम्ही ते पाठवून देताय मुंबईला? हे मुंबईचे व्यापारी येतात आणि जागेवर खरेदी करतात आणि सांगतात की असा भाव आहे असा आहे. त्यामुळे आम्ही इथूनच पाठवून द्यायचा प्रयत्न करतो. तुम्ही त्यांना तुम्हाला ते चेक देतात का रोख स्वरूपाचे पैसे देतात? रोख स्वरूपच देते. चेकद्वारे देते. ऑनलाईन पद्धतीने सुद्धा अकाउंटवर सोडायची व्यवस्था करतात. जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे. या तालुक्यातले अनेक शेतकरी डाळिंबांनी द्राक्ष बागेकडे वळलेत. मात्र डाळिंबांनी द्राक्ष बागेचा जर विचार केला तर द्राक्ष बागेचा खर्च जास्त येतो, उत्पन्न कमी होतं आणि डाळिंबागेला सुद्धा खर्च जास्त येतो आणि बिब्यासारखा रोग ह्या वेळेला मोठ्या प्रमाणात पडलेला आहे. हे दोन्ही पिकाकडे न वळता तुम्ही पपईकडे का वळला? या पपईचं वळण्याचं कारण एकच आहे की खर्च अजिबात कमी आहे.
कमी खर्चात जास्त उत्पन्न निघायचं एकमेव म्हणजे पीक म्हणजे पपई हे आम्ही लक्षात आलं. ज्यावेळी कर्नाटकात आमचे मामा वगैरे खूप मोठे 20-20 एकर 25-25 एकराची बाग आहे, की तिथं बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की कमी पैशात जास्त उत्पन्न येणारी वस्तू कुठली आहे. तर असं पपई मी जरा हे केलं, चॉईस केलं आणि परत आता लागण केले आणि चांगलं उत्पन्न मिळालं. चांगलं उत्पन्न मिळालं परत आता मी परत 1000 पपईची लागण आता सध्या ऑलरेडी केलेली आहेत ऑलरेडी. दरीकोंडर आणि परिसरात किती पपईच्या बाग आहेत? आता सध्या आम्ही ज्यावेळी लागण केलो त्यावेळी 5 ते 7 हजार होतं आणि ही माझे उत्पन्न ज्यावेळी बघितले त्यांना बरं वाटलं. कमी खर्चात जास्त उत्पन्न आलेले बरेच लोक येतं बघायला येतात. तरी आमच्या दरीबटची सोरडी या भागातनं जवळजवळ ह्या वर्षी नवीन लागण 20,000ची लागण झालेली आहे. 20,000 लागण स्वतः आम्ही म्हणजे रोपं आणून पुरवठा करायचं सुद्धा आम्हीच काम केलेलं आहे. चांगलं मार्गदर्शन केलं त्यांना. पाणी कमी लागतं याला? पाणी कमी म्हणजे थोडंफार लागतंयच, पण म्हणजे उन्हाळ्यात द्राक्ष आणि डाळिंबाच्या मानानं कमी लागतं. कमी लागतं एवढं मत. मला असं सांगा की जत तालुका हा दुष्काळी तालुका आहे. या दुष्काळी तालुक्यातल्या ह्या शेतकऱ्यांना काय संदेश देऊ शकता तुम्ही? संदेश सर्वसाधारण कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळू शकते आणि खताच्या बाजूच्या म्हटलं तर अजिबात हे नाही, रासायनिक खताचा वगैरे जास्त वापर होत नाही, त्यामुळे आपल्याला जास्त उत्पन्न निघू शकते. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी करायला काही अडचण नाही असं पपई करायला काय अडचण नाही? पपई करायला काही अडचण नाही. इथं जवळच कर्नाटकाचं विजापूर मार्केट आहे, बेंगळूर मार्केट आहे, तिकडे का तुम्ही पाठवलं नाही? ते तिकडं मालाची खप ज्यादा होत नाही, खूप जादा. कारण मुंबईसारख्या ठिकाणी हैदराबाद ठिकाणी थोडंफार मालाची खप ज्यादा आहे, त्यामुळे तिथंच पाठवतोय. कारण इकडं रेट थोडंफार मिळू शकते, पण माल आमचं आठवड्यातनं मला वाटतं 3 ते 4 टन माल निघते. ते इथं प्रत्येक शेतकऱ्याची म्हणल्यावर विजापूर मार्केटला वगैरे ते खपू शकत नाही. त्यामुळे मुंबई मार्केटला आमचं माल कितीही पाठवा, कितीही टनेज पाठवा ते खपू शकते, म्हणून ते योग्य आहे. आतापर्यंत 2-2.5 लाखाचं उत्पादन तुमचं निघालं आहे, पण अजूनही आपण बघतोय बऱ्याच पपई अजून झाडाला आहेत. अजून याचं साधारण अजून उत्पन्न किती निघेल याचं? अजून आता सर्वसाधारण दिल्लीचं मार्केट बंद असल्यामुळं आता सध्या मुंबईचं मार्केट एवढं चालू आहे. दिल्लीचं जर मार्केटिंग चालू झालं नाही म्हटलं तर अजून 1 लाख रुपयाचं तरी सहज होऊ शकते. कारण लॉकडाऊनमुळे दिल्लीचं मार्केटिंग सगळं आवक जावक बंद असल्यामुळं फक्त मुंबई मार्केट आणि गोवा एवढं चालू आहे. सध्या दिल्लीमध्ये आंदोलनही सुरू आहे, त्यामुळे ते बंद आहे, त्याचा फटका बसलाय. हो, त्याचाही फार मोठा फटका आहे. कारण दिवाळीनंतर दिवाळीचे जे व्यापारी मुंबईला येते दिल्लीहून ते व्यापारी यावेळी आलेच नाहीत, त्यामुळे फार मोठं शेतकऱ्यांना नुकसान झालेलं आहे. आता साधारण एकूण हे पपई पूर्ण निघूपर्यंत एकूण खर्च वजा जाता जी नफ्याची रक्कम आहे ती किती राहील? खर्च वजा वाटून एकरी 700 झाडाचं 500-550 झाडाचं माझं जवळजवळ एक 2.5 पावणे 3 लाखापर्यंत नेट शिल्लक राहू शकते. खर्च वजा वाटून एक 2.5-3 लाखापर्यंत आरामशीर राहू शकते. ओके, धन्यवाद. हे होते माझ्या समवेत दरीकोंड तालुका जत येथील शेतकरी चर्मगोंडा पाटील. त्यांनी पपईविषयी अतिशय चांगली माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे. जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे. निसर्गाच्या विशेष मर्जीत नसलेला हा तालुका आहे. कधीतरी 4 ते 5 वर्षातून एकदा या तालुक्यामध्ये पाऊस पडतोय. अनेक शेतकरी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून शेततलावाच्या माध्यमातून आपली शेती करतात. अनेक शेतकरी द्राक्ष आणि डाळिंब शेतीकडे वळलेले आहेत. मात्र पारंपरिकपणे ते करतात, मात्र तिकडे न वळता या शेतकऱ्यांनी या ठिकाणी तैवान नावाची पपई लावून या एका एकरातून जवळजवळ 3 ते 4 लाखाचं उत्पन्न काढण्याचा त्यांनी या इरादा व्यक्त केला होता आणि त्या मानानं त्यांनी जवळजवळ आता 2.5 ते 3 लाख रुपयाचं उत्पन्न काढलेलं आहे. साधारण अजून 1 लाख रुपयाचं उत्पन्न या शेतकऱ्याला मिळेल. साधारण खर्च वजा जाता चांगली रक्कम या शेतकऱ्याला राहणार आहे. त्यामुळे या दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी द्राक्ष डाळिंब ऊसाकडे न वळता या पपईकडे जर वळल्यास यातून चांगलं उत्पन्न राहील असा त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पपईकडे लक्ष द्यावं असे त्यांची या ठिकाणी मागणी आहे. मनोहर पवार, TV1 मराठी न्यूज, दरीकोंड.